भराभर निघून जातात. या बिझनेसमॅन या. काय बोलतो शिर्या? अरे शिर्या काय झालं? वत्से वत्से बघ हा कसा करतोय. अरे अरे काय झालं रे? आणि तू रडतोयस का? अरे शिर्या काय झालं? अरे बोल ना. हे बघ तुझी तब्येत बरी नाहीये का? सांग मला. अरे शिर्या सांग ना काय झालं? दुकानात पाणी शिरलं, सगळ्या मशीन पाण्याखाली बुडाल्या. मशीन पाण्याखाली बुडाल्या. रात्रभर पाऊस पडतोय. कालचा कहरच केला. दुकानात पाणी शिरलं, सगळ्या मशीन पाणी. हे बघ, अरे त्यात एवढं काळजी करण्याचं काही कारण नाहीये. हे बघ, पाऊस थांबल्यावरती ना आपण पाणी बाहेर काढायचं. हो आई, आधीच कंडम झालेल्या मशीन होत्या का त्या? कशा रिपेअर करून वापरत होतो मी. जाग्याची बंडल, मटणाचे बॉक्सेस सगळं गेलं. हे याचं प्लॅनिंग. अरे म्हणत होता बाबा मी नोकरी नाही करणार, धंदा करणार. धंदा दिले 1 लाख रुपये. काय केलं त्याचं? महिन्याभरात लॉस करून आला. आता बसा घरी चणे खात. अरे पैशाचा अनुभव नाही आणि चालले उद्योगपती बनायला. बाबा माझा एक अक्षर बोलू नकोस, नाही तर मुस्कट फोडून टाकेल. अहो सामंत तुम्ही बोलत स्वतःला कशाला त्रास करून घेताय? वत्से मी बोललोच पाहिजे. वत्से मी बोललोच पाहिजे. दोघं रेड्यासारखी वाढलेत. चांगले शिकले सवरले. यांना मी शिकवलं. मी थोडा रेड्यासारखा वाढलाय. घरात बसून खातो. हा धंदा बंद झाला म्हणून का? तर मी मोठ्याला पोचतोय म्हणून. काय करू रे काय करू? याला शिकवलं मग स्वतःच्या कपाळात मारून घेऊ की असे दिवटे निघाले मग स्वतःचा कपाळ पडून घेऊ. काय करू रे? अहो त्याच्यावर प्रसंग काय आलाय आणि तुम्ही बोलताय काय? अशा वेळी आपण त्याला समजून घ्यायला पाहिजे. तू सुद्धा अक्कल गुडघ्यात ठेवून आलेस. काय तर म्हणे राजूचं लग्न लावून द्या, ह्याला धंदा करून द्या. ते प्रेम करते प्रेम आणि हा धंदा बाप कमवतोय. तो का फुकट बसून खातोय. बाबा तू नको तुझे उपकार नको. माझी बायको अजून जिवंत आहे की? अरे तुम्ही जा चालूवर उपकार करा. जा सोशल वर्क करा. सोशल वर्क. अरे आधी स्वतःच्या बोचाखाली काय साचलंय ना ते बघा, मग दुसऱ्याच्या. बाबा मी आजपर्यंत तुम्हाला कधी उलटून बोललो नाही आणि आई माझा तसा हेतूही नाहीये. मला माहितीये फार हाल अपेक्षा सहन करून तुम्ही आम्हाला लहानाचं मोठं केलंय, शिकवलंय. पण बाबा तुम्ही फक्त तुमचं कर्तव्य पार पाडताय. काय हे कर्तव्य पार पाडताना तुम्हाला कधी फटका बसला नाही? कधीच अपयश आलं नाही? म्हणजे काय म्हणायचंय तुला? काय म्हणायचंय? मी तुम्हाला देत आलो म्हणजे माझ्याकडे मुबलक होता म्हणून देत आलो का? की दारात पैशाचा थान लावला होता आणि तुला दिलेले 1 लाख रुपये काय त्या झाडाला लागले होते का रे? मला तसं म्हणायचं नव्हतं बाबा. मला एवढंच म्हणायचं तुम्ही फक्त नोकरी केली आणि जे केलं ना ते तुम्हाला सहज वेळ दिलेलं म्हणून केलं. असंच आहे. काही वेगळं केलं नाही तुम्ही. केलं ना त्याचा एवढा भाव करून दाखवता, एवढं ऐकून दाखवता आम्हाला. नाही बरोबर आहे, हे ऐकून दाखवणार. पुण्य झालं तुमच्या. आलाय का? लाज नाही वाटत असं बोलायला? बोलू दे. आता ते मोठे झाले, अक्कल दाडा फुटल्यात त्यांना. बोला श्रीधर पंत बोला. आईचं काही ऐकू नका. मला फक्त एवढंच बोलायचंय बाबा. आजपर्यंत मला जेवढं शक्य झालं तेवढं मी करत आलोय. यापुढे करत राहील. घेतले मी तुमच्याकडनं पैसे, मान्य मला. पण आई मी ते कर्जावरून घेतले होते तेव्हाही सांगितलं होतं. आता केलं मी लॉस. झाला मला लॉस बिझनेस मध्ये. पण निसर्गाच्या पुढे मी जाऊ शकत नाही ना बाबा.
पाऊस का मी पाडला का? नाही, मी बसलो तो छपरावर झालं घेऊन. बरोबर आहे. यश मिळालं असताना सगळ्यांना सांगत फिरले असते माझा मुलगा आहे, माझा मुलगा आहे. पण अपेक्षा ना त्याचं खापर फोडतात माझ्यावर. हे खापर फोडणार माझ्यावर. पैसे घेतले का यांच्याकडनं? पण बाबा तुमचे सगळे पैसे मी देऊन टाकणार आहे, कळलं ना? एवढं बोलून दाखवतात मला. अरे पण वडील म्हणून त्यांचा काहीच बोलायचा अधिकार नाही आहे का? आई पण काय म्हणून वाटेल ते बोलायचं का? रे काय वाटेल ते बोललो रे, काय वाटेल ते बोललो मी. तुझ्या धंद्याचं नुकसान झालं त्याचा पाणी काय मी केलं होतं का रे? फुकट खाव. हेच सारखं टोचून टोचून बोलायचं, आमच्या मनावर बोट ठेवायचं, आमचं खच्चीकरण करायचं. करा अजून खच्चीकरण करा. लक्षात ठेवा बाबा, आपल्या जरी आलं तरी खचून नाही गेलो मी. आहेत माझ्याकडे अजून पैसे, काय वाटेल ते करेन. पाव भाजीची गाडी नव्हे ना रस्त्यात उभं राहून चले शेंगदाणे विकेल, पण तुमचे सगळे पैसे देऊन टाकेल. आणि तोपर्यंत फुकट खाई नाही ना. बंद करा ना. माझं या घरातलं खाणं पिणं बंद करा. आजपासून याचं जेवण बंद. हो खरं बंद. जातोय कुठं? थांब, माझे पैसे हवेत मला. देणारे सगळे पैसे देणारे व्याजासकट त्याशिवाय म्हणणार नाही. कळलं ना? माझे 1 लाख टाक पाहिजे. सगळे पैसे देणारे, एक रुपया फार ठेवणार नाही. पैसे 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 आईला भजव ठेव. पैसे पैसे पैसे. ठीक आहे आई. वत्से, काय? जास्त बोललो का तुम्ही? कधी कमी बोलता आणि बोलायला लागलं की कसलं भानच नाही. तुला नाही करायचं. उद्या त्या 1 लाखाचे हप्ते माझ्या पगारातून जायचे. यांनी केलेल्या उपकाराची जाणीव ठेवायची आहे. यांच्या उपकाराचं भान ठेवायचं आहे आणि स्वतःचं करिअर स्वतःच घडवायचं आहे. कसला घंट्याचं करिअर. वत्से, तो गेला आणि हा आला तुझ्या नवसाचा बेवडा पिऊन. राजू पिऊन आला. आईच्या गावात नेहमी दिसत. आज सध्या लवकर सर मी बसताय. खाता नका. बाबा आई झोपताय का बाबा? पाहण्याला मग शोधताय का बाबा तुम्ही? एक मिनिट. हा बघा बाबा इथे ठेवलाय. बाबा काय ग? काय नाव तुझं? कमी आवाज पण कमी. काय काय हवंय तुला? प्रशांत झालाय का इकडे? तो प्रशांत इथं राहत नाही. तो उजव्या बाजूच्या 3 नंबरच्या खोलीत राहतो. येऊ का दाखवायला? नको नको जाते मी. हे तिकडे कुठे? इकडे अगं 3 नंबरची खोली.
पडले काय करताय चिड्या अरे आबा पक्या मोठी खातोय ए मेरे बच्चो मोठी खाल्ला हल्ला कसला किळला त्याने मेरा आणि वर अभिनय करून दाखवतोय चल 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 नाटक लवकर चल आई ए आई अरे 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 काय तू काय करते मध्ये अरे बाबा फटाके उकडचे की नाही ते बघत होती तू कशाला बघतेस तू आहे ना पक्या आहे ना चिड्या हा? एवढंच राहायचं राहिलंय हा, चल 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 कालचा भात आहे चल 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 रे चल काय काय नाही त्याला मस्त फोडणी दिली ना मसाल्याची एक नंबर चव लागते ए दिल्या हा चल 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 पिशवीला बराच आहे पण बाबा. स्पेशल भाजी कसं आहे आपल्या गाडीवर गेले बरेच लोक ना घेऊन असतात आणि एकदा भूक लागली ना काय कळत नाही चवीचं आणि शेवटी ती चक्की दिली ना आपली मस्ती एक नंबरचं पब्लिक खुश बरं हे हो हो नंतर भाल्या ठीक आहे मंडळा मला यायला उशीर म्हणाला तरी हे नाही मी जाऊन कसं पिक्चरला राहतो रे तुला काय कारण पाहिजे चला